नमस्कार, लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाच्या 70 गोष्टी। चिमूटभर काळे मीठ आणि आल्याचा छोटा तुकडा तोंडात टाकून त्याचा रस हळूहळू पिल्याने आम्लपित्त बरे होते। काळी मिरी, दालचिनी आणि वेलची बारीक करून त्यात तुळस आणि आल्याचा रस मिसळून मधासोबत दिवसातून 2 वेळा घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो। कारल्याची भाजी आठवड्यातून 1 किंवा 2दा खाल्ल्याने त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते। रिकाम्या पोटी चहा कधीही पिऊ नये। रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅसचा त्रास होतो। चहा सोबत नेहमी काहीतरी घ्या। ताप उतरवण्यासाठी गिलोय बारीक करून 1 ग्लास पाण्यात चांगले उकळा आणि पाणी अर्धे राहिले की ते गाळून गरम चहासारखे प्या। यामुळे ताप बरा होण्यास मदत होते। जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स दिसत असतील तर ताजी कडुलिंबाची पाने बारीक करून पिंपल्सवर लावा। यामुळे तुम्हाला आराम मिळेल। रिकाम्या पोटी दही सेवन केल्याने मेंदूला थंडावा मिळतो आणि मेंदू देखील तीक्ष्ण होतो। दररोज पुदिन्याचे सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि पोट देखील निरोगी राहते। उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर लगेचच आंघोळ अजिबात करू नये। दुधासोबत आंबट पदार्थ अजिबात खाऊ नये, ते शरीराला हानी पोहोचवू शकतात। रोज आंघोळ करताना पाण्यात अर्धा लिंबू पिळून टाका। असे केल्याने तुमची त्वचा चमकते आणि तुमचे शरीर देखील यामुळे ऍक्टिव्ह राहते। रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम त्याची साल काढून खावी आणि त्यावर 1 ग्लास कोमट दूध प्यावे। यामुळे तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण होईल, तुमची दृष्टी सुधारेल आणि तुमची हाडे देखील यामुळे मजबूत होतील। मूल 6 महिन्यांचे झाल्यावर त्याला डाळीचे पाणी पिण्यासाठी द्या, कारण डाळीचे पाणी शरीरात रक्त निर्माण करण्यास मदत करते। जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर मूग डाळीचे जास्तीत जास्त सेवन करा। एकाच दमात पाणी पिऊ नका। पाणी नेहमी शांत बसून हळूहळू प्यावे। जास्त चहाचे सेवन केल्याने दातांच्या इनेमलवर खूप वाईट परिणाम होतो। ज्या लोकांना लघवीचा त्रास असेल त्यांनी कच्च्या मुळ्याचे सेवन नक्की करावे। फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दुधाचे सेवन करू नये। आंबा खाल्ल्यानंतर हिरव्या मिरचीचे सेवन करू नये। जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होऊ शकतो। कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने यामुळे पोटात सूज येऊ शकते। सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीची समस्या होते। जर तुम्हाला वारंवार लघवीची समस्या येत असेल तर तुम्ही भाजलेल्या हरभऱ्याचे सेवन करावे। रोज ताक किंवा दही खाल्ल्याने युरिन इन्फेक्शनचा धोका कमी होतो। टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते व वजन नियंत्रणात राहते। जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी कांदा कापून पाण्यात उकळा आणि त्या पाण्याने भांडी धुवा, भांडी स्वच्छ होतील। दररोज सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुता किमान 1 ग्लास पाणी प्या। मुलेठी आणि काळी मिरी भाजून गुळासोबत खाल्ल्याने घसा खवखवणे आणि बसलेला घसा बरा होतो। जर तुम्हाला घरात गुदमरल्यासारखे वाटत असेल तर थोडा कापूर जाळून घरभर फिरवा। यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढते। रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा देशी तूप किंवा 2 चिमूट हळद गरम करून गुळण्या केल्याने तोंडातील फोडांपासून आराम मिळतो। जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर रोज सकाळी सूर्यप्रकाशात बसा। सकाळी सूर्यप्रकाशात बसा। जर तुम्हाला घरात गुदमरल्यासारखे वाटत असेल तर थोडा कापूर जाळून घरभर फिरवा। यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढते। रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा देशी तूप किंवा 2 चिमूट हळद गरम करून गुळण्या केल्याने तोंडातील फोडांपासून आराम मिळतो। सफरचंदाचा रस थोडासा आल्याच्या रसात मिसळून प्या। याने तापापासून त्वरित आराम मिळतो। जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यावे। याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते। जर तुमची उंची वाढत नसेल तर व्हिटॅमिन डी उत्पादनांचे जास्तीत जास्त सेवन करा। मोठी वेलची पाण्यात उकळून प्या। यामुळे तुमच्या पोटाची चरबी झपाट्याने कमी होईल। ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी नाशपतीचे सेवन नक्की करावे। कोबीची पाने अंगावर गुंडाळल्याने सांधेदुखी, गुडघेदुखी आणि सूज यांपासून त्वरित आराम मिळतो।
पालक खाणे हे मेंदूसाठी फायदेशीर आहे. यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि शरीरातील रक्ताची कमतरता देखील भरून निघते. पपईचे सेवन पोटासाठी आणि वजन कमी करण्यासाठी खूप चांगले मानले जाते. रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात. नारळ आणि गुळाचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो. अश्वगंधा महिलांसाठी फायदेशीर आहे. त्वचेसाठी आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. अश्वगंधा पावडर कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने महिलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या असतील त्या समस्यांपासून त्वरित आराम मिळतो. कांदा आणि गूळ खाल्ल्याने आपले हृदय निरोगी राहते. जर तुम्हाला भेगा पडलेल्या टाचांचा खूप त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट देशी तूप भेगा पडलेल्या टाचांवर लावा. यामुळे खूप आराम मिळतो. जर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव झोप येत नसेल तर रात्री जेवल्यानंतर झोपण्यापूर्वी 1 तास आधी हळदीचे कोमट दूध प्या. यामुळे तुम्हाला लवकर झोप लागण्यास मदत होईल. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ऍपल सायडर व्हिनेगर आणि 1 चमचा मध मिसळून रोज प्यायल्याने यकृताची कमजोरी दूर होण्यास मदत होते. खोकल्याची तीव्र समस्या असल्यास गोड पदार्थांचे सेवन आहारात कमी करा. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात थोडे मीठ मिसळून गुळण्या केल्याने छाती साफ होण्यास मदत होते. ताजे कोरफड कांद्याच्या रसात केसांना लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. मध हृदयाला मजबूत करते म्हणून दररोज 1 चमचा मध खा. दुधी भोपळा उकळून त्यात जिरे, हळद आणि हिरवे धने घालून थोडा वेळ शिजवून आठवड्यातून 2दा खाल्ल्याने हृदयाला शक्ती मिळते. डाळिंबाच्या रसामध्ये मोठी खडीसाखर मिसळून प्यायल्याने हृदय मजबूत होते. बदाम खाल्ल्याने हृदय आणि मेंदू निरोगी राहतात कारण त्यात भरपूर जीवनसत्वे आणि फायबर असतात. दह्यात बेसन मिसळून चेहऱ्याला लावल्याने त्वचा चमकदार आणि निरोगी होते. सांधेदुखीचा त्रास होत असेल तर कच्ची हळद दुधात उकळून प्यावी. यामुळे सांधेदुखीमध्ये तुम्हाला आराम मिळेल. चांगली झोप घेऊनही जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर पाण्याची कमतरता असू शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही उठाल तेव्हा थोडे पाणी नक्की प्या. चहाच्या अतिसेवनाने आपल्या शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते. लठ्ठपणा लवकर कमी करण्यासाठी लिंबू पाण्याचा वापर आहारात जास्त करा. हिरवे सफरचंद खाल्ल्याने ब्लड कॅन्सरचा धोका राहत नाही. आल्याच्या पाण्याने चेहरा धुतल्याने आपला चेहरा तरुण दिसतो. दररोज पायी चालणाऱ्या व्यक्तींचे हृदय हे नेहमीच तरुण असते. सकाळी शिळ्या तोंडी आंब्याचा रस प्यायल्याने गुडघेदुखी कमी होते. मातीची भांडी वापरणारे लोक अनेक रोगांपासून सुरक्षित राहतात. हातावर पिवळेपणा दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते. अशा स्थितीत केळीचा अधिक वापर करा. जास्त गोड खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. जास्त कोल्ड्रिंक्स प्यायल्याने आपली किडनी खराब होते. रोज सकाळी हिरव्या गवतावर चाला. यामुळे तुमची दृष्टी सुधारेल आणि तुमचे आरोग्य देखील यामुळे चांगले राहील. पोटातील गॅस दूर करण्यासाठी वाळलेल्या पुदिन्याचे सेवन करा. वेलचीचे दूध सेवन केल्याने दात दुखी बरी होते. जे लोक खूप थंड पाणी पितात त्यांचे दात लवकर पडतात. आल्याच्या पाण्याचे सेवन केल्याने रक्त गोठण्यास प्रतिबंध होतो. ओवा हलका गरम करा. टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा आणि त्याचा वास घ्या. यामुळे डोकेदुखीची समस्या दूर होते. मनुका खाल्ल्याने थकवा दूर होतो. टोमॅटो किंवा टोमॅटोचा रस रोज सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास देखील मदत होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा. आणि असेच नवनवीन आरोग्यविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.